Hello everyone, welcome back to the Sawan Physics Academy, the Learn with the Confidence. मुलांनो, आपल्याला माहित आहे क्वेश्चन बँक आलेली आहे आणि क्वेश्चन बँक मधला जो 9 नंबरचा चॅप्टर आहे दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी, तर त्याचे जे क्वेश्चन आहेत ते आपण या सेशन मध्ये सॉल्व्ह करूया. तर बघा मुलांनो, जी क्वेश्चन बँक आली आहे त्यामध्ये तुम्हाला सूचना दिली आहे. ती सूचना तुम्हाला आताच डिस्प्ले होत आहे की पेपर मध्ये येईलच असे नाही, आणि हा प्रश्नसंच फक्त सरावासाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी आहे. याचा अर्थ तुम्हाला याच्यासोबत बाकीचा पण अभ्यास करायचा आहे. तर बघा आपण सुरू करू. तर सर्वात पहिले जे आहे करंट इलेक्ट्रिसिटी जो चॅप्टर आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी. आता मुलांनो, करंट इलेक्ट्रिसिटी ऍक्च्युअल मध्ये आपण क्लासमध्ये बघितला. याची जी नोट्स आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड झालेली आहे. इलेक्ट्रिसिटी याची नोट्स पण तुमच्या जवळ असेलच. जर नसेल तर मला तसं तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला त्याचा पीडीएफ चा फॉर्मॅट पाठवतो. तर बघा मुलांनो, या करंट इलेक्ट्रिसिटी जो चॅप्टर आहे यामध्ये जे सर्वात आधी जे दिलेलं आहे आपल्याला पीडीएफ मध्ये ते आहे एमसीक्यू. काय आहे? एमसीक्यू. बघा मुलांनो, तुम्हाला जी पीडीएफ दिली आहे मी ती एका पेजवर लिहिलंय. तर सर्वात आधी पहा, सर्वात आधी प्रश्न आहे किर्चॉफ सेकंड लॉ इज बेस्ड ऑन. त्यांचं ऑप्शन सुद्धा म्हणजे त्याचं आन्सर सुद्धा दिलेलं आहे. तर किर्चॉफ सेकंड लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मुलांना कन्फ्युज नाही व्हायचं. बघा, किर्चॉफ करंट लॉ जो आहे केसीएल आणि केव्हीएल, किर्चॉफ करंट लॉ हा बेस आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज. हा कशावर बेस आहे? कन्झर्वेशन ऑफ चार्ज. आणि केव्हीएल जो आहे मुलांना तो बेस आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्फ्युज व्हायचं नाही. दोन लॉ आहे. केसीएल इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्जेस अँड केव्हीएल कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे आपला पहिला ऑप्शन जे दिलेला आहे सी नंबरचं जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला पहिल्या एमसीक्यू साठी ते बरोबर आहे. दॅट इज किर्चॉफ सेकंड लॉ इज बेस्ड ऑन द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बघा मुलांनो, त्यानंतर 2 नंबरचं जे दिलेलं आहे व्हेन अननोन रेजिस्टन्स इज डिटरमाइंड बाय मीटर ब्रिज द एरर ड्यू टू द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज मिनिमाइज. आता मुलांना आपल्याला माहित आहे जो मीटर ब्रिज होता, तर मीटर ब्रिज मध्ये काय करायचो आपण? हा मीटर ब्रिज या टाइप मध्ये होता. ही एल स्ट्रीप, ही दुसरी एल स्ट्रीप, यामध्ये मधात एक अजून स्ट्रीप होती. इथून ए पॉइंट पासून या बी पॉइंट पर्यंत किंवा हा बी पॉइंट झाला तर ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत एक वायर होता. याला म्हणून आपण सर्किट लावलं होतं. आठवते असं? या टाइप मध्ये होते. तर सर्वात आधी आपण अननोन रेजिस्टन्स इथे ठेवायचो आणि नोन रेजिस्टन्स आपण इथे ठेवायचो. समजा हा आहे आपला रेजिस्टन्स बॉक्स. दिस इज अ नोन रेजिस्टन्स. त्यानंतर आपण काय करायचो मुलांना? याची पोझिशन इंटरचेंज करायचो. काय चेंज करायचो? पोझिशन इंटरचेंज. म्हणजे जर हे लेफ्ट गॅप मध्ये असं असेल तर ते आपण राईट गॅप मध्ये लावायचो आणि राईट गॅपचं लेफ्ट गॅप मध्ये लावायचो. त्यामुळे जे ऑप्शन बी नंबर आहे दॅट इज इंटरचेंज द पोझिशन, हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. त्यानंतर पहा थर्ड नंबर आहे द एसआय युनिट ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. हे फर्स्ट झालं, हे सेकंड झालं. एसआय युनिट ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. आता मुलांना नेहमी लक्षात ठेवायचा, ग्रेडियंट जो शब्द आला तर ग्रेडियंट म्हणजे होते पर युनिट लेंथ. ग्रेडियंट म्हणजे पर युनिट लेंथ. पण कोणत्याही गोष्टीला जर ग्रेडियंट आलं तर त्या गोष्टीच्या अपॉन आहे. सपोज जर वेलोसिटी ग्रेडियंट आलं तर वेलोसिटी पर युनिट लेंथ. फोर्स ग्रेडियंट जर आलं तर फोर्स पर युनिट लेंथ. म्हणून पोटेन्शियल ग्रेडियंट काय येईल? पोटेन्शियल अपॉन लेंथ. पोटेन्शियल अपॉन लेंथ. आता पोटेन्शियल डिफरन्स आहे ते कशाने मोजतो आपण? व्होल्टने मोजतो. आणि लेंथ कशाने मोजतो मुलांना? मीटर मध्ये मोजतो. सो जे एसआय युनिट राहील, द एसआय युनिट ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट इज व्होल्ट पर मीटर. चला इथपर्यंत समजलं. त्यानंतर 4 नंबरचं पहा, instrument which can measure the terminal potential difference as well as the EMF is known as. तर मुलांना ते ऑप्शन आहे, ते ऑप्शन करेक्ट आहे पोटेन्शियोमीटर. ऑप्शन काय करेक्ट आहे आपलं? पोटेन्शियोमीटर. कारण पोटेन्शियोमीटर काय मेजर करते? तर पोटेन्शियोमीटर जसं पोटेन्शियल डिफरन्स तर मेजर करते ॲज वेल ॲज ते काय मेजर करते मुलांना? EMF सुद्धा मेजर करते. दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हा मेजर करतो. म्हणून पोटेन्शियोमीटर हे आपलं बरोबर आहे. आता मुलांना ते समजून घेऊ आपण. पहिला आहे मीटर काय दिलं आपल्याला?
मीटर ब्रिज म्हणजे विस्टोन नेकवर दिलेला आहे. तर विस्टोन नेकवर हा रेजिस्टन्सचा रेंज फाइंड करते, म्हणजे अननोन रेजिस्टन्स फाइंड करते. त्यानंतर पोटेन्शियोमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स एज वेल एज ईएमएफ दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स डिटरमाइन करतो. गॅल्व्हनोमीटर हा वीक इलेक्ट्रिक करंट डिटेक्ट करतो. आणि जे आपलं व्होल्ट मीटर आहे तो व्होल्ट मीटर फक्त आणि ओनली अँड ओनली काय मेजर करते, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. इथपर्यंत समजलं असेल मुलांना तुम्हाला. त्यानंतरचं फिफ्थ नंबरचं जे दिलेलं आहे आपल्याला फिफ्थ, तर फिफ्थ नंबरचं पहा, when null point is obtained in the potentiometer the current is drawn from. तर आपण जेव्हा ऑफलाईन मध्ये बघितलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं तर करंट हा नेहमी मेन बॅटरी मधून जाईल. तर हे ऑप्शन येईल मेन बॅटरी. काय येईल? मेन बॅटरी. तर फिफ्थ नंबरचं जे एमसीक्यू आहे त्याचा आन्सर आहे मेन बॅटरी. आता बघा, if the potential gradient of wire decreases then the length what. पहा, पोटेन्शियल ग्रेडियंट. तर पोटेन्शियल ग्रेडियंटचा आता आपण जर एसआय युनिट पाहिलं काय आहे, व्होल्ट पर मीटर. समजा दिस इज अ पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट. मी याला थोडं इरेज करतो. पोटेन्शियल ग्रेडियंट काय आहे मुलांनो, पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू व्होल्ट पर मीटर. आता व्होल्ट पर मीटर आहे म्हणजे अपॉन मीटर आहे. अपॉन म्हणजे काय, सरळ सरळ लेंथ आहे. काय आहे मुलांनो, लेंथ आहे. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट, सॉरी पोटेन्शियल ग्रेडियंटला लेंथ कशी आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे याचा अर्थ जर पोटेन्शियल ग्रेडियंट जर वाढलं तर लेंथ काय होईल आपली, कमी होईल. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट जर कमी झालं तर लेंथ काय होईल आपली, इन्क्रीज होईल. मग आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे, इफ द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर डिक्रीज, हे जर डिक्रीज झालं, पोटेन्शियल ग्रेडियंट जर डिक्रीज झालं तर काय म्हणते मुलांना, तर लेंथ काय होईल, तर लेंथ इन्क्रीज होईल, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. चला इथपर्यंत समजलं. त्यानंतर पहा, द फोर रेजिस्टन्स 4 ओहम, 8 ओहम, 8 ओहम म्हणजे अननोन ओहम दिलेला आहे आपल्याला, आणि 12 ओहम आर कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म द विस्टोन नेटवर्क. इफ द नेटवर्क इज बॅलन्स then the value of x is. तर पहा मुलांनो, तुम्ही हे नोट केलं असेलच, त्यामुळे मी इथे याला रिमूव्ह करतो. पहा, आपल्याला माहित आहे विस्टोन नेटवर्कची कंडिशन माहित आहे, दॅट इज p अपॉन, पहा असं म्हणतो ना आपण, p अपॉन q, s अपॉन r. या टाइप मध्ये विस्टोन नेटवर्क होता आपलं. या टाइप मध्ये नेटवर्क राहते ना, म्हणजे आपण याला सॉल्व्ह करतो. पहा, पी क्यू आणि हे काय झालं मुलांनो, दॅट इज आर आणि एस. या टाइप मध्ये आपण त्याला सॉल्व्ह करतो. तर आपलं आलं पी अपॉन क्यू इक्वल टू एस अपॉन आर. किंवा याला पहा कसं दिलं आपण, सॉरी मुलांनो, सॉरी आपण एक मिनिट मी याला हेच करतो. मुलांनो, जे आहे आपलं म्हणजे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय दिलेलं आहे, इफ द नेटवर्क इज बॅलन्स. त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स कंडिशन माहिती आहे. तर बॅलन्स कंडिशन काय असते, तर बॅलन्स कंडिशन असते पी अपॉन क्यू इक्वल टू एस अपॉन आर. आता हे कसं आहे पहा, हे पी असते, हा एक इथे असते, आणि या टाइप मध्ये हे नेटवर्क असते आणि मदत असते गॅल्व्हनोमीटर. आठवते असं, समजा हा झाला पी, हा झाला क्यू, हा झाला आर आणि हा झाला एस. या टाइप मध्ये आपलं असते, दॅट इज पी क्यू आर आणि एस. एक आपलं काय तयार झालं मुलांनो, क्वाड्रिलॅटरल तयार झालं, आणि त्याला आपण बॅलन्सिंग कंडिशन मध्ये लिहितो P1 अपॉन Q1 इक्वल टू S अपॉन R. आता पहा मुलांनो, आपल्याला काय दिलेलं आहे, 4 रेजिस्टन्स दिलेले आहे. तर पहिलं रेजिस्टन्स आहे P, दुसरं Q, तिसरं R आणि चौथं S. R आपल्याला माहित नाही म्हणजे अननोन आहे. Q आपल्यासाठी दिलेलं आहे, Q आहे आपल्यासाठी 8, P आहे 4 ओहम आणि 12 ओहम. ठेवा या इक्वेशन मध्ये, दॅट इज P म्हणजे 4 अपॉन Q म्हणजे 8, S म्हणजे 12 आणि R म्हणजे अननोन. तर याला क्रॉस मल्टिप्लाय करू, दॅट इज 4 into x इक्वल टू 12 8
किती होते मुलांनो, समजा 12 8 जर आपण केलं तर आपल्याला टेबल येत नसेल तर 8 दुने 16, हातचा आला 1, 8 1 8, 8 1 9, 12 8 96. बरोबर आहे. आता बघा x इक्वल टू 96 अपॉन हे 4 कशामध्ये जाईल, डिवाइड मध्ये जाईल. तर 96 अपॉन 4 किती येईल मुलांनो, 25 46 म्हणजे 24. पहा 4 4 4 दुने 8, खाली उरला 1, 2 8 16 म्हणजे त्याला भाग, सॉरी 96 अपॉन 4, 96 ला 4 ने डिवाइड करू आपण. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 8 ने गेला खाली उरला 1 आणि हा आला 6, 4 4 जा 16 म्हणजे आपला आन्सर आला 24. थोडीफार गडबड होत असेल मुलांना, म्हणजे कमी वेळामध्ये तुमचे कव्हर अप झालं पाहिजे, त्यासाठी मी थोडं फास्ट घेते. हे झालं आपलं पूर्ण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एमसीक्यू झाले. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे व्हेरी शॉर्ट आन्सर. तर व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये पहा मुलांना, तर व्हेरी शॉर्ट आन्सर जे पहिलं आहे स्टेट किर्चॉफ करंट लॉ. आता किर्चॉफ करंट लॉ काय आहे, the algebraic sum of the all current meeting at the junction in electrical network is 0. म्हणजे एका जंक्शनला जर जे येतात और इलेक्ट्रिक करंट, the algebraic sum of the, इथे लिहितो मी algebraic sum of all current meeting at junction in इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0, याला लिहितो आपण समेशन ऑफ I इक्वल टू 0. एक्सप्लेनेशन जर विचारलं तर आपण एक्सप्लेनेशन दिलेलं होतं, म्हणजे आपल्या त्या याचा एक व्हिडिओ पण आहे, तर तो मी तुम्हाला जर डिटेल मध्ये पाहिजे असेल तर त्या व्हिडिओ मध्ये आहे, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला देईन. आता इथे फक्त आपल्याला स्टेप विचारलाय म्हणून स्टेटमेंटच लिहिला आपण, याला आपल्याला एक्सप्लेन करायचं नाही. त्यानंतर दिलेला स्टेट केव्हीएल, दॅट इज किर्चॉफ व्होल्टेज लॉ. तर किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय असते, तर किर्चॉफ व्होल्टेज लॉ आहे इट इज अ सम ऑफ द पोटेन्शियल प्लस सम ऑफ द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज 0. हे याचं स्टेटमेंट आहे, म्हणजे याचं मॅथमॅटिकल हे झालं इक्वेशन. याचं स्टेटमेंट काय आहे, द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ सर्किट इज 0. तर हे आपण लिहू शकतो. त्यानंतर थर्ड नंबर आहे मुलांनो, व्हॉट इज द बेसिक ऑफ केसीएल आणि केव्हीएल. तिथे फक्त आपल्याला असं लिहायचं, केसीएलचं जे बेसिस आहे ते आहे कन्झर्वेशन ऑफ, आताच म्हटलं होतं मी तुम्हाला एमसीक्यू मध्ये, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. केसीएलचं आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज आणि केव्हीएलचं आहे मुलांनो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यानंतरचा फोर्थ नंबर आहे, हे झालं 1 नंबर, हे झालं 2 नंबर, हे 3 नंबर आणि 4 नंबर. आर किर्चॉफ लॉ अप्लिकेबल फॉर एसी एज वेल एज डीसी. आपल्याला फक्त 1 मार्क साठी विचारलंय, तर आपण काय लिहू, यस किर्चॉफ लॉ अप्लिकेबल फॉर बोथ एसी अँड डीसी. एसी आणि डीसी साठी दोन्हीसाठी किर्चॉफ लॉ अप्लाय होतो. तुम्हाला नोट करायचं असेल तर नोट करून घ्या. याचं स्टेटमेंट लिहूनच देतो तुम्हाला. पहा इथे लिहा, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स काय असते मुलांनो, तो पोटेन्शियल डिफरन्स इट इज अ प्रोडक्ट ऑफ I इंटू आर. बरोबर आहे ना, I इंटू आर. तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, द अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा द अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल पोटेन्शियल डिफरन्स and sum of electromotive force in a closed loop is 0. हे सुद्धा तुम्ही याचं स्टेटमेंट लिहू शकता. नोट करून घ्या. किंवा आपण सम दोन शब्द वापरल्यापेक्षा अँड द ईएमएफ असं सुद्धा, द अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ असं सुद्धा तुम्हाला सम ते लिहून होता. द अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ इन अ क्लोज लूप इज 0. मुलांनो हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर व्यवस्थित करा.
म्हणजे लास्ट इयरचे जे पेपर असेल त्याच्यावरही प्रश्न जे आले असेल ते पण तुम्ही वाचा आणि लिहा, वाचा आणि त्याचा अभ्यास करा. चला समजलं इथपर्यंत. हे 4th नंबर काय लिहायचं? यस यस KCL अँड KVL किंवा सरळ किर्चॉफ लॉस आहे. किर्चॉफ लॉ is applicable for both AC and DC. लिहिले इथपर्यंत मुलांनो. त्यानंतर ऑन व्हॉट फॅक्टर 4th झाले ना, 5th नंबरचं आहे. डिफाइन द पोटेन्शियल ग्रेडियंट. मी आताच तुम्हाला MCQ मध्ये म्हटलं होतं व्हॉट इज माय पोटेन्शियल ग्रेडियंट. ग्रेडियंट जर शब्द आला मुलांनो तर नेहमी लक्षात ठेवायचा ग्रेडियंट म्हणजे पर युनिट लेंथ. ग्रेडियंट म्हणजे पर युनिट लेंथ. मग पोटेन्शियल ग्रेडियंट काय बनेल आपलं? दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. याचा अर्थ सुद्धा होते द रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स टू द लेंथ इज नोन एज द पोटेन्शियल ग्रेडियंट. याला जर युनिट लिहायचं असेल तर व्होल्ट पर मीटर. त्यानंतर आहे ऑन व्हॉट फॅक्टर डज द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर डिपेंड्स. तर मुलांना माहित आहे तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट जे डिपेंड असते. सपोज हा A to B जर वायर असेल तर पोटेन्शियल ग्रेडियंट हे कशावर डिपेंड राहील? तर पोटेन्शियल ग्रेडियंट डिपेंड्स यांच्या पोटेन्शियल डिफरन्सवर राहील. म्हणजे या वायरच्या जे एंड आहे त्यांच्या पोटेन्शियल डिफरन्सवर डिपेंड राहील. त्याचबरोबर त्याच्या वायरच्या लेंथवर डिपेंड राहील. लेंथ अँड पोटेन्शियल डिफरन्स ॲट द ends of wire. लिहून घ्या. The potential gradient is depends upon the length and potential difference at the ends of the wire. लिहिलं मुलांना तुम्ही इथपर्यंत? किंवा पोटेन्शियल डिफरन्स ऍट द एंड ऑफ द वायर किंवा आपण त्याला असं लिहू शकतो द म्हणजे लेंथ ऑफ द वायर तर झालंच अँड पोटेन्शियल डिफरन्स ऍट द काय म्हणू शकतो मुलांना आपण याला? ऍट द कॉर्नर्स ऑफ द वायर असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. हे तुम्ही नोट करून घ्या. चला हे पण झालं. त्याच्यानंतर पहा व्हॉट इज द SI युनिट ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. आता पोटेन्शियल ग्रेडियंट अजून आलं. SI युनिट पहा मुलांनो. तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा विचारलं आणि 1 मार्क म्हणजे 1 सेंटेन्स मध्ये सुद्धा विचारलं. तर याचे SI युनिट काय आहे? व्होल्ट पर मीटर. समजलं इथपर्यंत? त्यानंतर आहे स्टेट एनी वन यूज ऑफ द पोटेन्शियोमीटर. तर आपल्याला 3 यूज माहित आहे. पोटेन्शियोमीटर ॲज अ पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर माहित आहे आपल्याला. पोटेन्शियोमीटर ॲज अ ऑडिओ कंट्रोल माहित आहे. पोटेन्शियोमीटर ॲज अ ऑडिओ कंट्रोलर. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे पोटेन्शियोमीटर ॲज अ व्होल्टेज डिवायडर. कोणचं पण एक यामधून लिहून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर विचारलं काय विचारलं? स्टेट एनी वन यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. द पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर इज वन ऑफ द यूज ऑफ द पोटेन्शियोमीटर. किंवा हे लिहायचं किंवा हे लिहायचं. चला इथपर्यंत. त्यानंतर पहा तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. एक म्हणजे न्यूमरिकल आहे. द व्होल्टमीटर हॅज अ रेजिस्टन्स of 100 ohm. What will be reading when it is connected across the cell of EMF 6 volt and internal resistance 20 ohm. मुलांना आपल्याला जे V काढायचा आहे. काय काढायचा आहे? V चा फॉर्म्युला I into R. ओम्स लॉ ने. तर पहा आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गिवन दिलेला आहे सर्वात आधी म्हणजे रेजिस्टन्स दिलेला आहे. तर रेजिस्टन्स आहे आपल्यापाशी हा V असे चालू आहे आपला. काय दिलाय सर्वात आपल्याला याच्यामध्ये दिलाय मुलांनो रेजिस्टन्स दिलाय. रेजिस्टन्स आहे 100 ओम. चला समजलं इथपर्यंत मुलांनो? त्याच्यानंतर आपल्याला काय दिलाय अक्रॉस द व्हेन इट इज अक्रॉस द सेल ऑफ EMF 6 वोल्ट. EMF दिलाय 6 वोल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स ते आपण स्मॉल r ने डिनोट करतो ते दिलाय आपल्याला 20 ओम. आपल्याला फॉर्म्युला इट इज V इक्वल टू I आणि आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स दिलाय त्यामुळे R जो येईल तो येईल आपला E अपॉन R प्लस I जो येईल आपला I कसा राहील? I जो राहील तो राहील
E अपॉन R प्लस R. हे दोन फॉर्म्युले कंबाईन करा. फॉर्म्युला बनून V इक्वल टू E अपॉन R प्लस R आणि इंटू R. हे व्हॅल्यू ठेवा मुलांनो. E ची व्हॅल्यू आपल्यापाशी 6, R ची व्हॅल्यू आहे आपल्यापाशी 100, कॅपिटल R ची 100 आहे, स्मॉल r ची आपल्यापाशी आहे 20 आणि मल्टिप्लाय बाय कॅपिटल R आपल्याशी 100. 6 into 100 that is 600 upon 100 plus 20 120. बरोबर. आता इथे बघा, हा 0 हा 0 कॅन्सल. 12 पंच 60. तर आपला आन्सर आलं 5. काय आलं आपला आन्सर 5. बरोबर. तर हे झालं आपलं आन्सर. म्हणजे जे तुम्हाला दिलेलं आहे की आपल्याला जो व्होल्टेज काय आहे, व्होल्टेज किती येईल 5 व्होल्ट एवढा व्होल्टेज राहील. तर मुलांना नोट करून घ्या. नोट झालं असेल. त्यानंतर पहा, इन अ मीटर ब्रिज टू अननोन रेजिस्टन्स R and S when connected between the two gaps gives the null point is 16 cm from one end. What is the ratio of R and S? आता तुम्हाला माहिती आहे मीटर ब्रिज असो केरिंग मेकर असो ते ज्या सर्व आहे हे काय आहे मुलांना ऑपरेशन ऑफ विस्टोन ब्रिज आहे. आणि विस्टोन ब्रिजची प्रॉपर्टी म्हणू शकतो किंवा जे आपण जे सॉल्व्ह केलं ते काय होतं म्हणजे बॅलन्सिंग कंडिशन आलं होतं. आली होती ना. दॅट इज पहा P अपॉन Q इक्वल टू S अपॉन R. किंवा मीटर ब्रिज मध्ये आठवत असेल तुम्हाला मुलांनो, मीटर ब्रिज अटॅक मध्ये होता A टू B, इसको ऐसा बैटरी, इसको ऐसा ए ऐसा रिओस्टॅट वगैरे लावलं होतं आपण. इथे काय होतं आपलं अननोन रेजिस्टन्स होता आणि इथे रेजिस्टन्स बॉक्स होता. बरं इथे जॉकी होती एक. ती जॉकी आपण टॅप करायचो. टॅप करताना आपल्याला इथे गॅलोनोमीटर लावलं होतं त्याला जॉकी लावली होती. गॅलोनोमीटर मध्ये आपण काय पाहिलं होतं 0 म्हणजे नल डिप्लेशन पाहिलं होतं. म्हणजे आपला बॅलन्स पॉईंट इथे आला समजा 60 सेंटीमीटर. तर ही लेंथ काय होती मुलांनो H आहे म्हणून इथे LH होतं आणि इथे रेजिस्टन्स बॉक्स आहे म्हणून ही लेंथ होती LR. आपली बॅलन्सिंग कंडिशन जी आली ती H अपॉन R इक्वल टू LH अपॉन LR. आठवते. हा जो वायर आहे तो वायर असतो 100 सेंटीमीटर. वायर असतो 100 सेंटीमीटर. त्यामुळे LH अपॉन 100 मायनस LH असं आपण ते सॉल्व्ह केलं होतं. मग आपल्याला काय दिलेलं आहे H अपॉन R किंवा इथे दिलेला आहे R अपॉन S दिलेला आहे. R अपॉन S दिलेला आहे. तर नल पॉइंट कुठे मिळाला म्हणते मुलांनो, नल पॉइंट मिळाला 60 सेंटीमीटर. आता 60 सेंटीमीटर जर मिळाला तर LS किती मिळालं 60. LS किती मिळालं आपल्याला 60. मग 100 मायनस LH म्हणजे 40. 0 0 कॅन्सल. 6 अपॉन 4 बेदुने 4 बेक्रीज 7. तर आपला आन्सर आला 3/2 रेशो आहे. त्यामुळे त्याला युनिट राहणार नाही. या टाइप मध्ये आपण VSA पूर्णपणे सॉल्व्ह केलं. नोट करून घ्या. चला नोट झालं असेल. त्याच्यानंतर मुलांनो VSA 2 मार्कासाठी दिलेला आहे. पहिला आहे बघा, पहिलं काय दिलेलं आहे, व्हॉट आर द डिसएडव्हांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटरचे काय सांगा म्हणते तुम्हाला डिसएडव्हांटेजेस सांगा. डिसएडव्हांटेजेस काय तर सर्वात महत्त्वाचं की आपण डिसएडव्हांटेजेस पाहून राहिलो पोटेन्शियोमीटरचे डिसएडव्हांटेजेस. तर डिसएडव्हांटेजेस काय आहे तर इट इज नॉट पोर्टेबल आहे. इट इज नॉट पोर्टेबल. हा झाला त्याचा पहिला डिसएडव्हांटेजेस. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो मुलांना डिसएडव्हांटेजेस मध्ये पोटेन्शियोमीटरचा, तर पोटेन्शियोमीटरची जी एक तर इट इज नॉट इझिली पोर्टेबल आहे. इट इज नॉट, इथे लिहू शकतो मी इझिली पोर्टेबल. त्यानंतर दुसरं आपण लिहू शकतो की जो आपला हे आहे पोटेन्शियोमीटर आहे. पोटेन्शियोमीटर हा पोटेन्शियोमीटर कसा आहे अजून म्हणजे हेवी आहे. म्हणजे त्याचा जे वजन आहे ते वजन ऍज कम्पेअर टू कशाच्या व्होल्टमीटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो द वेट ऑफ ॲपरेटस किंवा इन्स्ट्रुमेंट, वेट ऑफ द इन्स्ट्रुमेंट ऑफ कशाचं मुलांनो पोटेन्शियोमीटरचं इज हेवी दॅन कशापेक्षा मुलांनो दॅन व्होल्टमीटर पेक्षा. हे दोन झाले. हे दोन आधी लिहून घ्या तुम्ही. हे दोन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे मुलांनो की पोटेन्शियोमीटर हे डायरेक्ट रीडिंग देत नाही, याची काहीतरी प्रोसेस आहे. म्हणून आपण इथं लिहू शकतो पोटेन्शियोमीटर डज नॉट गिव्ह डायरेक्ट रीडिंग. पोटेन्शियोमीटर
डज नॉट गिव डायरेक्ट रीडिंग, हा सर्वात महत्वाचा. द पोटेन्शियोमीटर डज नॉट गिव द डायरेक्ट रीडिंग. नोट करून द्या तिसरा पॉइंट. त्याच्यावर आपण असा अजून एक जर पॉइंट वरचा असेल म्हणजे आपल्याला 4 पॉइंट पाहिजे तर चौथा पॉइंट अजून लिहू आपण, म्हणजे 2 मार्क्ससाठी आपण 4 पॉइंट लिहितो. तर पहिला झाला इट इज नॉट इझिली पोर्टेबल. त्यानंतर वेट ऑफ द इन्स्ट्रुमेंट ऑफ पोटेन्शियोमीटर इज व्हेरी हेवी दॅन द व्होल्टमीटर. द पोटेन्शियोमीटर डज नॉट गिव द डायरेक्ट रीडिंग. आणि त्यानंतर आपण असं लिहू शकतो की डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल युजिंग पोटेन्शियोमीटर इज नॉट अवेलेबल. डायरेक्ट reading of potential with potential difference with the help of कशाच्या मुलांनो help of potentiometer is not allowed. तर हे 4 जे आहे ते लिहून घ्या तुम्ही 4 पॉइंट. त्यानंतर आहे distinguish between voltmeter and potentiometer. पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरचा तुम्हाला डिफरन्स लिहायचा आहे. तर मुलांना मी पहा तुम्हाला स्क्रीनवर एक डिफरन्स दिलाय आहे सरळ सरळ, तर तुम्ही तो डिफरन्स बघा. तर सर्वात आधी डिफरन्स कशाचा दिलाय आहे मी, तर तुम्हाला दिलाय आहे व्होल्टमीटर आणि आपला जो दुसरा आहे दॅट इज पोटेन्शियोमीटर. सॉरी, पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर. तर पहा मुलांना पोटेन्शियोमीटर म्हटलं आहे तर सर्वात आधी इट रेजिस्टन्स इज इनफायनाइट. म्हणजे पोटेन्शियोमीटरचं रेजिस्टन्स कसं आहे म्हणते इनफायनाइट, आणि व्होल्टमीटरचं रेजिस्टन्स कसं आहे फायनाइट आहे बट हाय आहे. फायनाइट असून ते कसं आहे हाय आहे. त्यानंतरचा 2 नंबरचा पॉइंट पहा, इट डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सोर्स ऑफ द नोन ईएमएफ. म्हणजे नोन ईएमएफ पासून तो काही करंट ड्रॉ करत नाही. आणि व्होल्टमीटर मध्ये पहा इट ड्रॉज द सम करंट फ्रॉम द सोर्स ऑफ द ईएमएफ. त्यानंतर तिसरा पॉइंट पहा, इट इज हाय सेन्सिटिव्हिटी. म्हणजे पोटेन्शियोमीटर हा हाय सेन्सिटिव्ह आहे तर व्होल्टमीटर हा त्याच्या मानानं हाय सेन्सिटिव्ह नाही. त्यानंतर पहा आपला जो पोटेन्शियोमीटर आहे तर पोटेन्शियोमीटर काय मेजर करते, तर पोटेन्शियोमीटर मेजर करते पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज ईएमएफ. पण जर आपण व्होल्टमीटरचा जर विचार केला तर व्होल्टमीटर फक्त काय मेजर करते, पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर आपण जर पाहिला तर पोटेन्शियोमीटर हा मेजर करते इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. पण जर आपण व्होल्टमीटर पाहिलं तर ते इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल मेजर करत नाही. त्यानंतर पहा जो पोटेन्शियोमीटर आहे हा मोर ॲक्युरेट आहे, म्हणजे ॲक्युरेटली रीडिंग भेटते. तो व्होल्टमीटरचं ॲक्युरेटली रीडिंग भेटत नाही. त्याचप्रमाणे जे आपण पोटेन्शियोमीटर म्हणतो तर पोटेन्शियोमीटर हा पोर्टेबल आहे. सॉरी पोटेन्शियोमीटर हा नॉट पोर्टेबल आहे. तर व्होल्टमीटर कसा आहे मुलांनो, पोर्टेबल आहे, म्हणजे तो सहज हलवता येतो. त्यानंतर पहा पोटेन्शियोमीटर हे डायरेक्ट रीडिंग देत नाही तर व्होल्टमीटर हे डायरेक्ट रीडिंग देते. तर हा झाला डिफरन्स बिटवीन व्होल्टमीटर अँड पोटेन्शियोमीटर. आता मुलांनो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. पुन्हा एक तुमच्या समोर फोटो आला स्क्रीनवर. तर पहा मुलांनो आपल्याला माहिती आहे ॲमीटर आणि व्होल्टमीटर काय असते. तर व्होल्टमीटर काय मेजर करते, तर व्होल्टमीटर मेजर करते पोटेन्शियल डिफरन्स, तर ॲमीटर मेजर करते मेजर करंट करते. त्यानंतर पहा 2 नंबरचा पॉइंट आहे, तर ॲमीटर जे आहे ते सिरीज मध्ये कनेक्टेड असते तर व्होल्टमीटर हे पॅरलल मध्ये कनेक्ट असते. त्यानंतरचा पॉइंट पहा, इट इज द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विथ लो रेजिस्टन्स. म्हणजे जो मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर सोबत जे लावतो आपण ते लो रेजिस्टन्स राहते. आणि एक लक्षात ठेव जा, म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे, जो लो रेजिस्टन्स लावतो आपण ॲमीटरला त्याला आपण शंट म्हणतो. काय म्हणतो, शंट म्हणतो. आणि इथं पहा व्होल्टमीटर काय आहे, इट इज द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विथ हाय रेजिस्टन्स. त्यानंतर स्मॉलर द शंट, म्हणजे ते आता जे मी म्हटलं मी तुम्हाला ती मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर सोबत जो काय असते रेजिस्टन्स असते त्याला आपण शंट म्हणतो. स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी करंट मेजर. आणि लार्जर इट्स व्होल्टमीटर मध्ये पहा लार्जर इट्स रेजिस्टन्स ग्रेटर विल बी पोटेन्शियल डिफरन्स इज मेजर. तर या टाइप मध्ये मुलांना पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरचा सुद्धा आपण डिफरन्स बघितला. आता इथे पहा
4 नंबरचा जो आहे, हाऊ डू यू कॅल्क्युलेट शंट रिक्वायर टू इन्क्रीज द लेन स्मॉल n टाइम्स. तर मुलांना सर्वात आधी पहा शंट काय असते. तर शंट हा एक लो रेजिस्टन्स आपण लावला असतो कशाच्या अक्रॉस गॅल्व्हनोमीटरचा. हा गॅल्व्हनोमीटर झाला, हा समजा आपला रेजिस्टर आणि हा गॅल्व्हनोमीटर, आणि इथून समजा आपण याला काय लावतोय, शंट लावतो. सिरीज मध्ये एक कॉम्बिनेशन करतो, काय लावलं, सॉरी, सिरीज मध्ये म्हटल्यापेक्षा आपण काय लावतो मुलांना, अक्रॉस मध्ये एक गॅल्व्हनोमीटर लावतो. आता हा गॅल्व्हनोमीटर जो लावला मुलांना आपण, तर हा कशामध्ये लावला, सिरीज मध्ये लावला काय, म्हणजे सिरीज मध्ये लावला की पॅरलल मध्ये लावला, हा सर्वात महत्वाचा आहे. तर पहा हे झालं आपलं आर, हे शंट रेजिस्टन्स आहे म्हणून एस, आणि याला लिहितो मी गॅल्व्हनोमीटर जी. आता इथून जी डायरेक्ट म्हणजे इथून जो करंट चालला तो चालला आय, इथे पण आय चालला. आता इथे दोन ब्रँचेस मध्ये काय मुलांना तो रिझॉल्व्ह होईल, म्हणजे या पैशी याच्या जवळ जाईल तो जाईल आय जी, आणि इथं जाईल तो जाईल आय एस. हा आय एस याच्यामधून जाऊन इथं जाईल आय एस, आणि हा आय जी इथे जाईल. आय जी प्लस आय एस इथं काय जाईल मुलांनो, दॅट इज आय. ही आधी तुम्ही डायग्राम काढून घ्या. इथे तुम्ही अशा टाइप मध्ये याला अशा याने शो करा. पेपर मध्ये आलं तुम्हाला या टाइप मध्ये ते लिहायचं आहे, म्हणजे अशी डायग्राम काढायची. डायग्राम आधी काढून घ्या. तर मुलांना मी तुम्हाला विचारलं आपण ते पॅरलल मध्ये लावलं, सिरीज मध्ये लावलं. सिरीज मध्ये लावलं तर मुलांना ते, तर आपण नाही, तर ते आपण लावलं पॅरलल मध्ये. तर मुलांना आता पहा ही जी डायग्राम झाली, तर करंट किती चालला, त्यामधून आय चालला. आय करंट जर गेला तर आय करंट समोर काय होऊन राहिला, आयजी मध्ये चालला, आणि आयजी आत म्हणजे थोडा करंट कुठून चालला, आयएस मधून चालला. सो आयएस इज द शंट करंट अँड आयजी इज द गॅल्व्हनोमीटर करंट. आता पहा आपण जर इथं पाहिला तर जो शंट आहे, आणि म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस मध्ये पॅरलल लो रेजिस्टन्स लावतो आपण, त्याला शंट असे म्हणतात. इथे जर पाहिलं मुलांना जी आणि एस कसे आहे, पॅरलल आहे, त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स कसं लिहायचं, पोटेन्शियल डिफरन्स सेम राहील. म्हणजे आता पोटेन्शियल डिफरन्स ऍट जी इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स ऍट एस. माझा पोटेन्शियल डिफरन्स काय असते, पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज व्ही इक्वल टू ओम्स लॉ आणि आय इंटू आर. म्हणजे याच काय होईल पहा, आर जी आहे ना, तर आय जी इंटू जी, आणि पोटेन्शियल डिफरन्स एस आहे म्हणून आय एस इंटू एस. अगदी सोपी आहे. त्यानंतर पहा मुलांनो इथे मी लिहितो आय इक्वल टू, हा करंट काय झाला मुलांनो, ह्या दोन करंट मध्ये स्प्लिट अप झाला, म्हणजे आय इक्वल टू आय जी प्लस आय एस. इथे सुद्धा काय होऊन राहिलं, हा आय जी आणि हा आय एस कॉम्बाईन होऊन राहिला, आणि समोर आय भेटून राहिला. याहून आपण आय एस ची व्हॅल्यू करू शकतो आय मायनस आय जी. काय करू शकतो, आय मायनस आय जी. तर पहा मुलांनो या इक्वेशन मध्ये जर आपण ही व्हॅल्यू ठेवली तर आपली व्हॅल्यू काय बनणार, दॅट इज आय जी जसाच्या तसा, आय एस म्हणजे आय मायनस आय जी इंटू एस. हे झालं इक्वेशन नंबर 2. याला पहा जर एच ची व्हॅल्यू जर पाहिजे असेल आपल्याला तर ही जाईल आय जी अपॉन आय जी इंटू जी अपॉन आय मायनस आय जी. चला समजलं मुलांना इथपर्यंत. आपल्याला काय शो करायचं आहे, हाऊ डू यू कॅल्क्युलेट द शंट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द लेन स्मॉल n टाइम्स. आता इथे आपण जे प्रूव्ह केलं दॅट इज एस इक्वल टू आय जी जी अपॉन आय मायनस आय जी, यावरून आपण शंट हे काढू शकतो. मुलांना हे नोट करून घ्या, म्हणजे मी इरेज करायला मला बरं होऊन जाईल. आता आपल्याला रेंज काय करायची, त्याची इन्क्रीज करायची आहे. रेंज जर इन्क्रीज करायची असेल तर जो करंट आय चालला तो n टाइम्स जातो. आय काय जातो, n टाइम्स ऑफ द आय जी. n टाइम्स ऑफ द आय जी जर गेला मुलांनो, याला कसे बनेल पहा, हा आय जी जी आणि हा जो आय आहे हा n टाइम्स ऑफ आय जी जाईल. n टाइम्स ऑफ आय जी मायनस आय जी इक्वल टू एस. सो एस इक्वल टू काय मुलांनो, हा आय जी आणि हा n मायनस 1 पहा काय होईल इथं, आय जी एन आय जी मायनस आय जी, हा आय जी जी, हा आय जी जी, हा एन मायनस 1 आणि हा आय जी कॅन्सल. म्हणजे आपलं इक्वेशन इन जी अपॉन एन मायनस 1, बस एवढंच, एस इक्वल टू जी अपॉन एन मायनस 1. तर हे झालं आपलं शंट रिक्वायर्ड टू द इन्क्रीज द लेन स्मॉल n टाइम्स. मुलांना तो फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेव जा.
म्हणजे याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो, दिस इज द रिक्वायर्ड शंट टू इन्क्रीज द रेंज n टाइम्स. हा फॉर्म्युला तुम्हाला कामी पडेल मुलांनो. हे सर्व आपण आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये म्हणा पूर्णपणे आपण हे सॉल्व्ह केलंय. आणि ऍक्च्युअल मध्ये मुलांनो काय असते म्हणजे माझ्या नाही तुमच्या पण क्लासेसमध्ये ऑफलाईन क्लासेसमध्ये तुम्ही झालं असेल त्या कॉलेजमध्ये आपण हे डिस्कस केलंय सर्व ते. तर एक लक्षात ठेवा मुलांनो, म्हणजे ऑफलाईन कॉलेजमध्ये सुद्धा म्हणा त्या क्लासेसमध्ये सुद्धा म्हणा आपण हे सर्व डिस्कस केलंय. त्यामुळे याचं हे कसं आलं आता तरी तुम्हाला जर एकदम तुम्ही याच्यावर जम्प केलं असं नाही व्हिडिओवर तर तुम्हाला हे सर्व वर्किंग गेलं, काहीच तुमच्या आतमध्ये गेलं नाही. पण जर तुम्ही क्लासमध्ये म्हणजे क्लासेस जर केले असेल बरोबर याचे तर तुम्हाला हे व्यवस्थित समजलं. मुलांना क्वेश्चन नंबर 5 आपल्या व्हिडिओमध्ये सुटलेला होता, त्यामुळे हा एक्स्ट्रा व्हिडिओ मी त्यामध्ये ॲड करत आहे. तर मुलांना क्वेश्चन नंबर 5 जो आहे VSA मध्ये तो आहे डिफाईन. तर डिफाईन आहे आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट आणि दुसरा आहे जंक्शन. आता मुलांना इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय त्याची डेफिनेशन आहे, अ सर्किट कन्सिस्ट ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट सच ॲज सेल म्हणजे बॅटरी, प्लग की, रेजिस्टर, व्होल्टमीटर, ॲमीटर एसेट्रा. हे जे काही म्हणजे ह्या सर्व गोष्टी जी सर्किट कन्सिस्ट करेल किंवा आपण असं म्हणू शकतो तर एखाद्या सर्किटमध्ये जर ह्या सर्व काही गोष्टी जर राहिल्या, ह्या इलेक्ट्रिकल कंपोनंट जर राहिले तर त्याला आपण इलेक्ट्रिक सर्किट असे म्हणतो. आणि 2 नंबरचं दुसरं होतं मुलांना तरी जंक्शन होतं. तर जंक्शन काय आहे, अ पॉईंट इन अ इलेक्ट्रिकल सर्किट वेअर 2 or more कंडक्टर आर जॉईन टुगेदर इज कॉल्ड ॲज जंक्शन. जंक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, जिथे सर्व पॉईंट येऊन काय होतात मुलांनो एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल जंक्शन म्हणजे आपण रेल्वे जंक्शन माहिती आहे आपल्याला, तर रेल्वे जंक्शन कोणचं असते, थोडाफार व्हिडिओ म्हणजे हे होत आहे शेक होत आहे. रेल्वे जंक्शन जे असते समजा बडनेरा, तर बडनेरा काय आहे मुलांना एक प्रकारचं जंक्शन आहे. तिथे काय होते प्रत्येक ट्रेन येऊन मिळते म्हणजे प्रत्येक ट्रेन काय होऊन राहिलं जॉईन होऊन राहिलं. त्याचप्रमाणे जंक्शन काय आहे, अ पॉईंट इन अ इलेक्ट्रिकल सर्किट वेअर 2 or more कंडक्टर आर जॉईन टुगेदर इज कॉल्ड ॲज अ जंक्शन. पहा त्यानंतर आपल्याला आहे चला हे झालं आपलं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ शंट व्हेन कनेक्टेड अक्रॉस द गॅलोनोमीटर ऑफ अ रेजिस्टन्स 18 ओम will allow the 1/10 of the current to pass through the galvanometer. याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ शंट करायची आणि व्हॅल्यू ऑफ शंटचा फॉर्म्युला हाच आहे. म्हणजे याच्यानंतरचं जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं त्यासाठी फॉर्म्युला हाच पाहिजे आपल्याला. पहा काय दिलाय मुलांना आपल्याला जी दिलाय, तर जी किती आपल्यापाशी, जी आहे तो 18 ओम. जी इज इक्वल टू 18 ओम. पहा आणि त्यानंतर आय जी जो दिलाय मुलांना, तर आय काय आहे म्हणते n टाइम्स ऑफ आय जी. पहा व्यवस्थित वाचा ते. कोण चालू आहे आपलं 6 नंबर. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द शंट व्हेन कनेक्टेड अक्रॉस द गॅलोनोमीटर ऑफ अ रेजिस्टन्स 18 ओहम will allow the 1/10 of the current to pass through the galvanometer. म्हणजे Ig जो आहे म्हणते तो आहे म्हणते 1/10 I. किती आहे तो 1/10. आता 1/10 म्हणजे 0.1 लिहू शकतो मी त्याला, तर 0.1 I इक्वल टू Ig. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवा 0.1 I इंटू जी ची व्हॅल्यू 18 अपॉन I फक्त आयच ठेवा मायनस Ig ची व्हॅल्यू 0.1 I. मुलांनो इक्वल टू यस. आता I आहे म्हणजे I इंटू 1 आहे आणि हा आहे मायनस 0.1 आहे म्हणजे 1I मायनस 0.1 I. किती मुलांना आन्सर, तर हा 1 ला आपण 1.0 लिहू तर आपले आन्सर इन 0.9 आहे. आणि ह्या पहा 0.1 ला जर 18 ने मल्टिप्लाय केलं तर 1.8 आहे. माहिती ना 18 गुणिला 0.1 1.8 आले इथपर्यंत. आता पहा आणि खाली येईल 0.9 आय कॅन्सल. आता पहा याला लिहितो मी 18 आणि याला लिहितो मी 9. याला करतो 10 पॉवर -1 आणि याला सुद्धा करतो 10 पॉवर -1. हे झाले कॅन्सल. 18 अपॉन 9 9 1 9 9 2 18 तर आपला आन्सर आला 2. तर तुम्हाला आन्सर जे दिलेला ते 2 आहे दॅट इज 2 ओहम. तर आपलं शंट आला 2 ओहम. या टाइप मध्ये आपण 6 नंबरचं सुद्धा सॉल्व केलं. आता पहा मुलांनो 7 नंबरचं आहे. तर 7 नंबरचं काय दिलंय थोडंफार, अरे सॉरी
पॉज करून थोडं म्हणजे बॅक मध्ये घेऊन लिहून घ्यायचं जा. त्यानंतर काय दिलं आहे मुलांना आपल्याला 4 रेजिस्टन्स 6 ओहम 6 ओहम 6 ओहम 18 ओहम. From the Wheatstone bridge, find the resistance which is connected across the 18 ohm. Resistance will balance the network. आता पहा याच्यामध्ये काय म्हणते मुलांना 4 आपल्याला दिले. 4 काय दिले आपल्याला? 4 आपल्याला रेजिस्टन्स दिले आहे. या 2 अशी 3 आणि हे या टाइप मध्ये 4 आणि इथे लावला आपण गॅल्व्हनोमीटर. पहा हे किती आहे म्हणते मुलांना? समजा 6 ओहम 6 ओहम आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतो या टाइप मध्ये इथं P लिहितो, इथं काय लिहितो आपण Q लिहितो, बरोबर आहे. इथं आपण काय लिहितो R लिहितो आणि इथं आपण S लिहितो. या टाइप मध्ये आपण सॉल्व्ह करतो. मग आपली बॅलन्सिंग कंडिशन काय येते किंवा आपण बॅलन्सिंग कंडिशन A म्हटल्यापेक्षा आपण सरळ R1 R2 R3 R4 घेऊ. R1 R2 R3 R4 काही मुलांना पहा R1 upon R4 equal to R2 upon R3 या टाइप मध्ये आपण करतो. म्हणजे याच्या अपॉन हे येईल आणि याच्या अपॉन हे येईल. तर पहा याला जर P म्हटलं, याला जर Q म्हटलं, याला जर R म्हटलं, याला जर S म्हटलं तर आपलं येईल P upon S equal to Q upon R. सेमच आहे. मी याच्या आधी म्हटलं होतं P upon Q equal to S upon R. हा क्रॉस मल्टिप्लाय केला तर तसंच येईल. तर पहा मुलांनो आपल्यापाशी पहिलं दिलं आहे ते दिलं आहे 6 ओहम 6 लिहितो मी फक्त मॅग्निट्यूड मध्ये. आता आपल्याला काय दिलं आहे मुलांनो R4 दिलं आहे काय? R4 म्हणते आपल्यापाशी आहे 18 ओहम आणि आपल्याला व्हीटस्टोन ब्रिज साठी फाइंड द रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड अक्रॉस द 18 ओहम. म्हणजे याच्या सोबत या जो लास्ट वाला आहे सपोज H याच्या सोबत एक अननोन रेजिस्टन्स लावलाय. आता हे कसे आहे पॅरलल मध्ये आहे. तर पॅरलल मध्ये काय असते 1 upon 18 प्लस याची ऍडिशन याला आपण x म्हणू. सो 1 upon x. याचा आन्सर येईल पहा 18x upon 18 प्लस x. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहा 6 R4 माहित नाही आपल्याला R4 ची व्हॅल्यू आपण हे लिहू. R4 ची व्हॅल्यू आहे 18x upon 18 प्लस x इक्वल टू R2 येईल आपल्यापाशी 6 R3 येईल आपल्यापाशी 6 6 6 1 हे 6 6 1 येईल ना. तर 6 upon 18 x plus 18 plus x 18 into x plus 18 upon 18 plus x equal to 1. सो मुलांना आपण सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लाय करू. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तुम्ही 18 काय मुलांना इथं 6 equal to हा इथे जाईल दॅट इज 18x upon 18 plus x. इथे पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करतो पहा 6 into 18 plus x equal to 18x. आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे पहा. त्यानंतर आपल्याला जे दिलेलं आहे 18च दिलेलं आहे ना पहा 6 गुणिला 18 करा बरं किती होईल 6 48 आणि 6 10 60 म्हणजे आपलं किंवा सरळ सरळ द्या 18 डिवाइड into 6 6 48 हातचे आले 4 6 1 6 6 4 10 108 x सॉरी 108 प्लस किती आले मुलांनो 6 into h 6h इक्वल टू 18h. h h आहे 108 इक्वल टू 18 मायनस 6 किती होईल मुलांनो 18 मधून जर 6 गेले तर 12h. याहून जर h ची व्हॅल्यू जर काढली आपण तर 108 upon 12 किती मुलांनो 12 चा जर फारा म्हटला तर 12 पंच 60 12 सतम 72 जर असं आपण कंटिन्यू जर म्हटलं तर 12 आठी 96 12 9 28 असेल तर 12 9 इथे जाईल 9 चा. सो h इक्वल टू आपला आलं 9 ओहम. तर तुम्हाला जे आन्सर दिलं असेल ते असेल 9 ओहम दिलंय. तर पहा इथपर्यंत समजलं लिहून घ्या नोट करून घ्या. मुलांना क्वेश्चन बँक कधी आपला अभ्यास करायचा असेल याच्यासाठी आपला अभ्यास आधीच झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला तो कन्सेप्ट आधी माहित पाहिजे तेव्हा आपल्याला समजेल. जर आपल्याला तो कन्सेप्टच माहित नाही म्हणजे त्याचा आपण अभ्यासच केला नाही तर एकदम ही फास्ट सिरीज मध्ये समजणार नाही. मुलांना हा चॅप्टरचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहे तर तो व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर हे बघा पहा त्याच्यानंतर पहा
The maximum safe voltage can be measured using the galvanometer of the resistance G is Vm. Find the resistance to be connected in series with galvanometer so that the voltmeter range is NVM. त्याचा आन्सर दिला आपल्याला n-1G. तर मुलांना हे काय आहे तर पहा, शंट जे होतं आपण जे शंट पाहिलं होतं तर ते पॅरलल मध्ये कनेक्ट केलं होतं. तर ते कशात करतो आपण, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कन्व्हर्टेड इनटू एमीटर. हे लक्षात ठेवायचं. तिथे आपण पॅरलल मध्ये शंट लावलं आणि आता जे आहे दॅट इज मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कन्वर्ट इनटू व्होल्टमीटर, त्याला आपण पॅरलल मध्ये एक हाय रेजिस्टन्स लावतो. हा लो रेजिस्टन्स लावला होता इथे आपण काय लावतो, हाय रेजिस्टन्स लावतो. तर हाय रेजिस्टन्स पाहत या टाइप मध्ये इक्वेशन राहील, या टाइप मध्ये राहील. इथून एक करंट चालला समजा आय, समजा आय जी करंट जाईल फ्लो होईल. समजा आपण इथे म्हणू याला असं करू आपण, पहा हा आणि इथे लावू आपण दुसरा. आता समजा हे आहे रेजिस्टन्स अननोन आहे, दॅट इज एच हाय रेजिस्टन्स आहे. दिस इज अ गॅल्व्हनोमीटर हॅव्हिंग रेजिस्टन्स जी आणि करंट जो फ्लो होईल तो होईल आय जी. दोन्ही सिरीज मध्ये आहे मुलांनो, त्यामुळे जो करंट फ्लो होईल तो होईल आय जी जी प्लस आय जी एक्स. ही कशाच्या इक्वल राहील, हा राहील व्होल्टेजच्या इक्वल. व्होल्टेज म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स आय इंटू आर. तर याच्यामधून पहा आय जी मी कॉमन काढतो, आतमध्ये राहील जी प्लस एक्स. यावरून व्ही इथे लिहितो. यावरून जर आपल्याला एक्स पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, एक्स पाहिजे असेल तर सर्वात आधी हा व्ही अपॉन आय जी जाईल आणि इथे राहील जी प्लस एक्स. त्याहून जर एक्स पाहिजे असेल तर व्ही अपॉन आय जी मायनस एक्स, सॉरी मायनस जी. या टाइप मध्ये आपलं ते येईल. आता पहा मुलांनो, जे दिलेलं आहे आपल्याला, द मॅक्झिमम सेफ व्होल्टेज कॅन बी मेजर युजिंग द गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स जी इज Vm. मग आता जर आपल्याला V जे आहे तर V हा n टाइम्स ऑफ Vm राहील म्हणते. हा किती राहील म्हणते, n टाइम्स ऑफ द V. आणि आपल्याला माहित आहे याच्यामध्ये जर व्होल्टेज जर पाहिजे असेल तर व्होल्टेज काय राहील, सरळ सरळ. सपोज जर आपण याला Vm म्हटलं, याला Vm म्हटलं, याला Vm म्हटलं, म्हणजे हा Vm झाला आपला n टाइम्स ऑफ द Vm. तर काय होईल, Vm म्हणजे Ig बरोबर आहे इंटू जी अपॉन हा Ig जसाच्या तसा. या Vm ला काय लिहिलं मुलांना आपण, n इंटू Vm, आणि Vm म्हणजे n इंटू आय जी इंटू जी मायनस जी. Ig कॅन्सल, एन जी मायनस जी. याच्यामधून जी कॉमन काढू तर सो n-1 इंटू जी. सो हे झालं आपलं अननोनचं आन्सर. हे जे आहे अननोन, हे झालं आपलं आन्सर. तर तुम्हाला तेवढंच आन्सर दिलंय मुलांनो. या टाइप मध्ये आपण एमसीक्यू VSA 1 मार्क आणि VSA 2 मार्क करंट इलेक्ट्रिसिटीचे सॉल्व्ह केले. पुढच्या लेक्चर मध्ये आपण त्याच्या समोरचं VSA 3 मार्क आणि 4 मार्कचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. थँक्यू फॉर वॉचिंग. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास आधी करून घ्या, त्यानंतरच व्हिडिओ बघा. कारण व्हिडिओ बघा तर काही गोष्टी तुम्हाला कन्फ्युज व्हाल. म्हणजे आता समजा हे तुम्हाला माहीतच नसेल की ऍक्च्युअल मध्ये मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कन्वर्ट इनटू व्होल्टमीटर अँड मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर ॲज म्हणजे कन्वर्ट इनटू एमीटर साठी आपण शंट कधी वापरतो किंवा हाय रेजिस्टन्स कधी वापरतो किंवा लो रेजिस्टन्स कधी वापरतो. तर तेव्हा या टाइप मध्ये तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम जाईल. जर तुम्ही कंटिन्यू जरी व्हिडिओ बघितले तरी नाही म्हटलं तरी व्यवस्थित होईल. फुल नाही पण फुलाची पाकळी तरी समजेलच तुम्हाला. थँक्यू फॉर वॉचिंग.